चला आज मुंबईचा फेमस वडापावची रेसिपी सांगते. तर आधी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. सॉरी, मी आधीची ते रेसिपी थोडीशी नाही दाखवली. चटण्या वगैरे कशा बनवायच्या तर त्याची मी रेसिपी डिटेलमध्ये दिली. तर 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं 1 चमचा, मोहरी 1 चमचा, थोडासा कढीपत्ता आणि हा हिरवा वाटण आहे, ते म्हणजे हिरव्या मिरचीचं, लसूण, अद्रक बिना पाणी टाकल्याचं हे वाटण आहे. त्यात माझ्या मम्मीने आणखी त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे. त्या वाटणाला व्यवस्थित मिक्स करू द्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर मी 2 चमचे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं. सॉरी, मी याची रेसिपी नाही दिली, पण याची रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्ये नक्की देईल. तर आता आम्ही 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये घातलेला आम्ही 1 चमचाभर ओवा आणि आता इकडे आपलं वाटणही तयार झालेलं आहे. ह्यामध्ये घातलं मी 1 चमचाभर हळद, 2 टाकले मी आणि मस्त कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी बटाटे घातलेले आहेत आणि वरतून कोथिंबीर टाकलेली. त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित थंड. यामध्ये पण या बेसनाच्या ह्याच्यामध्ये पण मी कोथिंबीर घातलेली, वरतूनही कोथिंबीर घातली बटाट्याच्यामध्ये. आता मी याच्यामध्ये बेसनामध्ये सोडा घातलेला आहे. व्यवस्थित त्याला कन्सिस्टन्सीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशी कन्सिस्टन्सी मी बनवलेली आहे. आता कढईमध्ये तेल ओतायचं तळायसाठी आणि अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला बेसनमध्ये डीप करून असे वडे सोडायचे आहेत आणि आपला वडापाव झाला आहे रेडी. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. बाय.